Good morning. Today we will see a remaining part of unit number 3, that is from page number 151. We have already completed decoder, encoder. Now we will see what is 7-segment LED display. 7-segment LED display. 7 segment means it has 7 segments. इथं तुम्ही पाहू शकता 1, 2, 3, 4, 5, 6 आणि या 7 सेगमेंट आहेत, म्हणून याला म्हणायचं 7 सेगमेंट डिस्प्ले. वी कॅन डिस्प्ले. आता याच्यावरनं आपण काय करतो, कोणताही नंबर आपण डिस्प्ले करू शकतो 0 to 9 पर्यंत. या प्रत्येक सेगमेंटला एक एक LED असतो, लाईट इमिटिंग डायोड. मग आता जो नंबर आपल्याला डिस्प्ले करायचा तो LED आपल्याला ऑन करावा लागतो, मग बरोबर ते नंबर डिस्प्ले होतात. आणि इथं अजून एक पॉईंट आहे, त्याला म्हणतात DP, डेसिमल पॉईंट. Each segment is LED in segment form. Their connection leads are brought out, and by applying forward voltage to the segments to be turned on, we can display any number from 0 to 9. 0 पासून 9 पर्यंत कोणताही नंबर आपल्याला डिस्प्ले करता येईल. त्याचा ट्रूथ टेबल इथं दिलेला आहे पहा. इथं या सेगमेंट्सचे ABCDEFG नंबर कोणता तुम्हाला डिस्प्ले करायचा आणि कशा पद्धतीने तो डिस्प्ले होईल ते इथं दिलेलं आहे. आता 0 असा डिस्प्ले होईल म्हणजे काय करावं लागेल, मधली जी लाईन आहे ती ऑफ ठेवावं लागेल 0ला. मग कोणती लाईन आहे मधली, तर G ऑफ असतो पहा. म्हणजे इथं हा G जर ऑफ असेल तर हा 0 डिस्प्ले होईल. तसंच 1साठी फक्त 2च LED डिस्प्ले होतील. मग कोणते डिस्प्ले होत आहेत 1साठी कोणते LED डिस्प्ले होत आहेत पहा, फक्त B आणि C, बाकीचे ऑफ असतील. 2साठी C ऑफ राहील आणि F ऑफ राहील, म्हणजे 2 डिस्प्ले होईल. म्हणजे इथली एक सेगमेंट आणि इथली एक सेगमेंट ऑफ राहील. 3साठी इकडच्या 2 सेगमेंट ऑफ राहतील. कोणत्या सेगमेंट आहे त्या, E आणि F. नंतर 4 डिस्प्ले करायचा असेल तर अशा पद्धतीने डिस्प्ले होईल. इथं 2 E आणि इकडं म्हणजे कोणत्या, A, D आणि E या ऑफ राहतील. 5साठी इथली आणि इथली या 2 ऑफ राहतील, म्हणजे B आणि E ऑफ राहतील. 6साठी एकच ऑफ राहील, B सेगमेंट. 7 डिस्प्ले करायचा असेल तर 3 सेगमेंट ऑन असतील. 8ला सगळ्या सेगमेंट ऑन पाहिजे, कारण नंबरच 8 पॅटर्नचा आहे. आणि 9ला फक्त इथली एक सेगमेंट म्हणजे E ऑफ राहील. आता या 7 सेगमेंट डिस्प्लेचे टाईप आहेत. LED आहे म्हणून त्याला ॲनोड पण आहे कॅथोड पण आहे. मग या ॲनोड आणि कॅथोडवरून त्याचे 2 टाईप आहेत. पहिला कॉमन ॲनोड डिस्प्ले, म्हणजे सगळ्यांचे ॲनोड एकत्र कनेक्ट करतात आणि त्याला कॉमन सप्लाय दिला जातो. इथं पहा, हे सगळ्यांचे ॲनोड आपण एकत्र कनेक्ट केले आणि त्याला सप्लाय दिलेला आहे. सगळ्यांचे कॅथोड वेगवेगळे आहेत आणि त्याला या सेगमेंट जोडलेला आहे. आता या कॅथोडमधून करंट येत असताना इथं एक रेजिस्टर वापरलेला आहे, त्याला म्हणतात करंट लिमिटिंग रेजिस्टर. म्हणजे जास्त करंट LEDमधून फ्लो होऊ नये म्हणून हा करंट लिमिटिंग रेजिस्टर आपण वापरतो. या वेगवेगळ्या सेगमेंट आहे पहा, A बार, B बार, C बार, D बार, E बार, F बार, G बार आणि DP म्हणजे डेसिमल पॉईंट. अशा प्रकारे हा कॉमन ॲनोड डिस्प्ले. आणि दुसरा जो आहे तो कॉमन कॅथोड डिस्प्ले, म्हणजे सगळ्यांचे कॅथोड एकत्र केले जातात. सगळ्यांचे कॅथोड एकत्र केले जातात आणि कॉमन ग्राउंडला कनेक्ट केलं जातं. कॅथोड हा ग्राउंड पॉईंट असतो म्हणून तो ग्राउंडला कनेक्ट करायचा आणि सगळ्यांना वेगवेगळा सप्लाय अप्लाय करायचा. इथं हा ॲनोड सप्लायला कनेक्ट केलेला असतो, म्हणजे डिफरंट सप्लाय. R परत करंट लिमिटिंग रेजिस्टर आहे. टू लिमिट द करंट, द कॅथोड टर्मिनल इज मेड कॉमन अँड कनेक्टेड टू ग्राउंड. ऑल ॲनोड्स रिसीव्ह सेपरेट सप्लाय. करंट लिमिटिंग रेजिस्टर इज कनेक्टेड इन सिरीज विथ इच सेगमेंट. अशा प्रकारे हे 2 टाईप आहे, कॉमन कॅथोड आणि कॉमन ॲनोड. आता पुढचा जो टॉपिक आहे BCD टू 7 सेगमेंट डिकोडर. म्हणजे BCD नंबर आपला 4 डिजिटचा असतो. त्याला आपल्याला 7 सेगमेंटमध्ये डिस्प्ले करायचं असेल तर इनपुट हे BCD असेल आणि आउटपुटला 7 सेगमेंट असतील. त्याचा IC नंबर इथं दिलेला आहे पहा, 7446, 7447 किंवा 7447. त्याची ही पिन आउट डायग्राम आहे. याला किती पिन असतात, टोटली 16. एका बाजूला 8 पिन, दुसऱ्या बाजूला 8 पिन, म्हणजे 1 ते 8 पिन ह्या एका बाजूला आणि 9 ते 16 पिन ह्या दुसऱ्या बाजूला असतात. त्यातली पिन नंबर 1 A0, 2ला A1, 6ला A2 आणि A3, म्हणजे 1, 2, 6 आणि 7 A0 to A3 बीट वापरलेले असतात. पिन नंबर 3 LT म्हणजे लॅम्प टेस्ट. पिन नंबर 4 BI म्हणजे ब्लँकिंग इनपुट.
ब्लँकिंग आउटपुट RBI, नंतर ग्राउंड, आणि या सेगमेंट आहे पहा A बार, B बार, C बार, D बार, E बार, F बार आणि G बार, या 8 सेगमेंट वापरलेले आहेत. आणि 16ला VCC, पिन नंबर 16 VCC आणि 8ला ग्राउंड. अशा प्रकारे या ICच्या पिन आहेत. इकडून 8 पिन असतील, इकडून 8 पिन असतील. LT लक्षात ठेवा लॅम्प टेस्टसाठी. BI ब्लँकिंग इनपुट, RB0 रिपल ब्लँकिंग आउटपुट, RBI रिपल ब्लँकिंग इनपुट. अशा प्रकारच्या या पिन आहेत. आता ह्या पिन काय काम करतात ते पाहूया आपण. RBI म्हणजे रिपल ब्लँकिंग इनपुट. इफ RBI इज कनेक्टेड टू ग्राउंड, जर ही पिन ग्राउंडला कनेक्ट असेल, देन इट स्विचेस ऑफ द डिस्प्ले, म्हणजे डिस्प्ले ऑफ राहतो. वेन BCD इनपुट इज 0, म्हणजे BCD इनपुट 0 असताना आणि ही पिन जर ग्राउंडला कनेक्ट केली तर तुमचा डिस्प्ले ऑफ राहील. फॉर अदर BCD इनपुट्स, म्हणजे 0 सोडून इतर BCD इनपुट जर दिले तुम्ही तर आउटपुट ऑफ डिकोडर विल बी नॉर्मल, म्हणजे जो तुम्ही इनपुट दिलेला आहे तोच आउटपुटला मिळेल. समजा टू डिस्प्ले 32, आपल्याला 32 डिस्प्ले करायचा आहे, तर 00 ऑन करून काही उपयोग नाही ना. इट शुड नॉट डिस्प्ले 0032. तो फक्त काय करेन, 32 डिस्प्ले करेन, म्हणजे लिडिंग 2 zeros विल बी ब्लँक. या आधीचे 2 0 काय राहतील, ब्लँक राहतील. इथं सप्लाय जाऊन काही उपयोग नाही आहे. BI म्हणजे ब्लँकिंग इनपुट. इफ BI इज कनेक्टेड टू 0, देन डिस्प्ले विल बी स्विच्ड ऑफ, म्हणजे ही पिन जर 0ला कनेक्टेड असेल तर डिस्प्ले ऑफ राहील. म्हणून डिस्प्ले ऑन करण्यासाठी पहिल्यांदा BI पिन ही सप्लायला कनेक्ट करावी लागते. तिसरा आहे RB0 रिपल ब्लँकिंग आउटपुट. इट इज कनेक्टेड टू लॉजिक 1. जसं RBI लॉजिक 0ला कनेक्ट करतात तसा लॉजिक 1ला असतो, कारण आपल्याला इथं आउटपुट घ्यायचं असतं. कनेक्टेड टू लॉजिक 1, इट गोज टू लॉजिक 0 ड्युरिंग 0 ब्लँकिंग इंटरवल, म्हणजे काहीच आउटपुट नसेल तर तो ऑटोमॅटिकली लॉजिक 0ला जाईल. पुढचा जो सिग्नल आहे तो लॅम्प टेस्ट सिग्नल LT. इट इज यूज टू चेक वेदर ऑल सेगमेंट्स ऑफ डिस्प्ले आर वर्किंग ऑर नॉट, म्हणजे प्रत्येक सेगमेंट ही वर्किंग होते का नाही ती या लॅम्प टेस्टवरून समजते. एखादी सेगमेंट जर वर्किंग होत नसेल तर आपल्याला ती रिप्लेस करता येईल. रिपल ब्लँकिंग, द पिन RB0 आणि BR बार अँड RBI आर यूज फॉर अचिव्हिंग रिपल ब्लँकिंग. आता 7447 कॉमन ॲनोड डिस्प्लेला कसा ड्राईव्ह करतो ते या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे पहा. हा 7447 IC आहे आणि तो कनेक्ट केलेला इथं 7 सेगमेंट डिस्प्लेला. याचे ज्या A0, A1, A2, A3 याला आपण BCD इनपुट कनेक्ट केला, ABCD. नंतर BI, RB0, RBI आणि LT बार ह्या पिन कुठं कनेक्ट केल्या, +5 वोल्ट सप्लायला. आणि याच्या ज्या सेगमेंट आहे A बार, B बार, C बार, D बार, E बार, F बार आणि G बार या आपण दिल्या 7 सेगमेंट डिस्प्लेला. DP याचा यूज नाही आहे म्हणून आपण हा ग्राउंडला कनेक्ट केला. अशा प्रकारे कनेक्शन असतील. याचा ट्रूथ टेबल परत तोच ट्रूथ टेबल येईल तुमचा पहा. 0 डिस्प्लेसाठी कोणत्या सेगमेंट ऑन करायच्या, 1 साठी कोणत्या ऑन करायच्या आपण पाहिला हा तोच ट्रूथ टेबल इथं आहे. पुढचा जो टॉपिक आहे तो ट्रायस्टेट लॉजिक. आता ट्रायस्टेट लॉजिक म्हणजे 3 स्टेट्स. आपण जनरली 2 स्टेट वापरतो, इनपुट आणि आउटपुट. पण इनपुट कनेक्ट करण्यासाठी आणि आउटपुट मिळवण्यासाठी तिसरी जी स्टेट आहे ती इम्पॉर्टंट आहे. तिला आपण म्हणतो हाय इम्पिडन्स स्टेट किंवा आपण त्याला म्हणतो इनेबल डिसेबल इनपुट. या पिन असल्याशिवाय किंवा ही इनेबल पिन दिल्याशिवाय सर्किट वर्क होत नाही. मग 3 स्टेट कोणत्या कोणत्या होतील, हाय, लो आणि हाय इम्पिडन्स स्टेट. हाय इम्पिडन्स स्टेट म्हणजे काय, इन दी स्टेट आउटपुट टर्मिनल रिमेन्स ओपन सर्किट. आता ट्रायस्टेट बफर्स, इट इज अ सर्किट विच कनेक्ट और आयसोलेट्स इट्स इनपुट फ्रॉम आउटपुट. म्हणजे काय, हे सर्किट काय करतं, इनपुट आणि आउटपुटला आयसोलेट करतं. इट कंट्रोल्स फ्लो ऑफ सिग्नल. दीज आर ऑफ 2 टाइप्स. हे 2 प्रकारचे बफर आहेत पहा. ट्रायस्टेट बफर, बफर म्हणजे काय, सर्किटची ड्रायव्हिंग कॅपॅबिलिटी वाढवण्याचं काम जे सर्किट करत असतं त्याला म्हणतात बफर. इट इम्प्रूव्ज ड्रायव्हिंग कॅपॅबिलिटी ऑफ द सर्किट. इट इज अ सर्किट विच कनेक्ट और आयसोलेट्स इट्स इनपुट फ्रॉम इट्स आउटपुट. इट कंट्रोल्स फ्लो ऑफ सिग्नल. दीज आर ऑफ 2 टाइप्स. याचे 2 टाईप आहे बफरचे.
एक इन्व्हर्टिंग ट्रायस्टेट बफर आणि दुसरा नॉन इन्व्हर्टिंग ट्रायस्टेट बफर. आता इन्व्हर्टिंग कोणाला म्हणायचं, तर इट विल इन्व्हर्ट द इनपुट डेटा व्हाईल पासिंग टू द आउटपुट. म्हणजे काय, इनपुटला जर 0 असेल तर आउटपुटला 1 मिळणार, इनपुटला जर 1 असेल तर आउटपुटला 0 मिळणार. याला म्हणतात इन्व्हर्टिंग. आणि नॉन इन्व्हर्टिंगमध्ये इनपुटला तुम्ही 1 दिला तर आउटपुटलाही 1च मिळणार. त्याला म्हणायचं नॉन इन्व्हर्टिंग बफर. त्याची डायग्राम इथं दिलेली पहा, इनपुट, आउटपुट आणि इथं इनेबल पिन. म्हणून या 3 स्टेट झाले, 1, 2 आणि 3. अशा प्रकारे ट्रायस्टेट बफर आपल्याला एक्सप्लेन करता येईल. मग अशा प्रकारे आपण काय डिस्प्ले आज एक्सप्लेन केलं आहे, तर 7 सेगमेंट डिस्प्ले, त्याचे 2 टाईप, कॉमन कॅथोड, कॉमन ॲनोड, आणि 7 सेगमेंट डिस्प्ले सर्किटमध्ये कसा वापरतात त्याची पिनआउट डायग्राम. BCD टू 7 सेगमेंट डिकोडर हा बऱ्याच वेळा परीक्षेला येतो. त्याचा यूज आणि त्याला 7 सेगमेंट डिस्प्लेबरोबर कसं कनेक्ट केलं जातं. ठीक आहे, काही डाऊट असेल तर विचारा. इथं आपला युनिट नंबर 3 संपलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण युनिट नंबर 4 सुरू करू. त्याचं नाव आहे फ्लिप फ्लॉप. थँक्यू ऑल ऑफ यू.